हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर काल बराच वेळ मी कटिंगच करत होती, कारण लाईट नव्हती आणि लाईट नसल्याअभावी काल पूर्ण वेळ कटिंग करावी लागली. आणि काल जे ब्लाऊज कटिंग केले होते, तर काल जवळजवळ संध्याकाळी 4च्या नंतर लाईट आली आणि मग 4च्या नंतर मी मशीनवर बसले. तर तेव्हा मी 2 ब्लाऊज कंप्लीट केले आणि एक ब्लाऊज हा सकाळी शिवलेला आहे आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 2. आज जरा उशिरा सुरुवात केली शूट करण्यासाठी. तर लाईट होती तर म्हटलं का चला आपण पहिले काम करून घेऊया. तर हे 3 ब्लाऊज पूर्ण काल 2 शिवलेले आणि आज सकाळी तिसरा ब्लाऊज म्हणजे 3 ब्लाऊज म्हणजे शिवून झालेले आहेत आणि जे 2 ब्लाऊज आहेत ते अजूनही शिवायचे आहेत. आणि त्याचबरोबर ह्या 2 साड्या ज्या आहेत ना, त्या अर्जंट आल्या होत्या. मग त्याही त्यांना हातशिलाई करायची आहे. फॉल बेडिंग करून झालेल्या आहेत. तर अर्जंट होत्या त्यामुळे मग त्या करून घेतल्या आणि आता मग जे 2 ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत ते 2 ब्लाऊजही मला शिवायचे आहेत. तर त्यापैकी एक ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे. जवळजवळ माझा तो शिवून झालेला आहे. त्याला फक्त फिटिंग आणि पायपिंगचं काम बाकी आहे. तर तेही आता मी करून घेणार आहे. तर रोजच आपली ही अशी कामे चालू असतात आणि रोज किती ब्लाऊज शिवले जातात किंवा किती कटिंग केले जातात हे सगळं मी आपल्या डेली लॉगिंगमध्ये तुम्हाला दाखवत असते. तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करत जाऊ आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि त्या तुम्हाला बघायला मिळतील. तर ब्लाऊज रिलेटेड बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर नेहमी अपलोड करत असते. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. अगदी 28पासून ते 40, 42, 46च्या साईजपर्यंत पूर्ण ब्लाऊजचे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. कटोरी ब्लाऊज, 4 टक्स, प्रिन्सेस कट, तसेच हाफ कटोरी, सर्व प्रकारचे पॅटर्नचे गळे वगैरे मी शिवून त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. तसेच तुम्हाला जर कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर पेपर पॅटर्नसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 8308327954. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही जर मेसेज केले तर अगदी कमी दरामध्ये आणि कमी दरामध्ये आणि योग्यमध्ये परफेक्ट फिनिशिंगसहित तुम्ही तुमचे ब्लाऊज शिवू शकता. तर एकदा तुम्ही पेपर पॅटर्न घेऊन बघा. नक्कीच तुमचे ब्लाऊज परफेक्ट येतील, फिटिंगही परफेक्ट असेल आणि ब्लाऊज म्हणजे कस्टमर जर तुमच्याकडे वाढवायचे असतील तर नक्की तुम्ही पेपर पॅटर्नचा वापर करून कटिंग करू शकता आणि आपल्या कस्टमरला योग्य ती फिटिंग आणि योग्य फिनिशिंग देऊन तुम्ही तुमच्याकडचे कस्टमर वाढवू शकता. तर चला, माझे आज एवढे ब्लाऊज शिवून झालेले आहेत. आता हे हुक लूक करण्यासाठी मी माझ्या मावशींकडे देणार आहे आणि त्या 2 साड्या अर्जंटमध्ये आहेत. त्यांना हातशिलाई मलाच करावी लागणार आहे, कारण ते मावशींकडे देण्यासाठी परत घेऊन जा, परत घेऊन या. कारण माझ्यापासून मावशी जवळजवळ 1 किलोमीटर राहतात आणि इथे आसपास कोणी हातशिलाई करणारं मिळत नाही किंवा असे छोटी मोठी कामं करणारे शक्यतो मिळत नाही. आणि त्या ज्या मावशी आहेत ना, ते सकाळी माझ्याकडे येतात. जे काही काम करायचं असेल, म्हणजे जे काही काम मला त्यांच्याकडे द्यायचं असेल तर ते मी सगळं रेडी करून ठेवते आणि मग त्या सकाळी येतात, तेवढं काम घेऊन जातात आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये त्यांचं जेवढं काय काम उरकून झालेलं असतं ते परत घेऊन येतात. समजा त्याच्यातलं माझं काय अर्जंट असेल, जे मला उद्या द्यायचं असेल तर ते संध्याकाळी येतात किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग ते काम घेऊन येतात आणि दुसऱ्या दिवशीचं काम घेऊन जातात. असं मी डेली दिवसाचं काम मी त्यांच्याकडे देत असते. तर आता हाही ब्लाऊज माझा होत आलेला आहे. अजून एक ब्लाऊज कटिंग केलेला आहे, तोही शिवायचा आहे. हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत आणि दोन्ही ब्लाऊज सेम मापाचे होते आणि सेम गळे आहे त्याचे. पुढे मागे पंचकोनी गळा शिवायचा होता आणि 4 टक्सचे ब्लाऊज आहेत. त्यामुळे या ब्लाऊजांना काही वेळ लागत नाही. अगदी 1-1 तासामध्ये अस्तरचा ब्लाऊज, कुठलाही ब्लाऊज अस्तरचा तुम्ही शिवू शकता.
जर त्या ब्लाऊजला जर त्या ब्लाऊजला काहीतरी पॅटर्न असेल तर ब्लाऊजला शिवण्यामध्ये बराचसा आपला वेळ जातो. म्हणजे जिथे आपला एक ब्लाऊज 1 तासामध्ये होतो, तर ह्या पॅटर्न वगैरे असेल तर मग त्याच्यामध्ये आपला अर्धा पाऊण तास एक्स्ट्राचा जातो. तर साधे सिंपल ब्लाऊज असल्यामुळे हे 2 तासामध्ये माझे ब्लाऊज दोन्ही कंप्लीट झालेले आहेत. आणि आता मग उद्यासाठी किंवा अजून बराचसा वेळ आहे, तर आजच्या संध्याकाळपर्यंत मी काय काय कामं करणार आहे त्याचं नियोजन मी करून घेते आणि मग त्याप्रमाणे कामं करत असते. आता हे 2 ब्लाऊज तर शिवून झालेले आहेत. तर उद्या सकाळी जेव्हा मावशी येतील तेव्हा हे 2 ब्लाऊज आणि आधीचे 3 ब्लाऊज म्हणजे असे 5 ब्लाऊज त्यांना मग हूक आणि लूक लावण्यासाठी मी देणार आहे. आणि हूक आणि लूक लावण्याचे मी त्यांना एका ब्लाऊजला हूक लावण्याचे 10 रुपये देते. आणि जेव्हा बटन्स असतील तर बटन्सचे मी 15 रुपये देते त्यांना. बटन्स आणि जेव्हा काजं असतं, कारण काजं हे हाताने करावं लागतं, तर त्याचे मी 15 रुपये देते. तर तुमच्या एरियामध्ये तुम्ही हूक आणि लूकसाठी किती पैसे देता नक्की मला कमेंट करून सांगा. आता सध्या तरी मी एवढेच पैसे देते. आणि जर साडीला हातशिलाई करायची असेल तर त्याचेही 10 रुपये मला द्यावे लागतात. तर असं हे आपलं डेली बेसिसचं काम चालू असतं. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं का शिलाई हे काम नाही का, काही नाही, फक्त ब्लाऊज कटिंग करायचा आणि शिवायचा एवढंच असतं. पण तसं नाही, त्यामागे खूप मेहनत असते. ब्लाऊज कटिंग करेपर्यंत, तो शिवेपर्यंत, तो तुमच्या हातामध्ये म्हणजेच कस्टमरच्या हातामध्ये देईपर्यंत त्याला खूप काम असतं. तेव्हा कुठे आम्हाला ती शिलाई मिळत असते. आणि त्यामागे खूप मेहनत असते. कटिंग करा, तो शिवा, त्याच्यानंतर त्याला प्रेस करा, तर त्याला हूक लूक वगैरे, प्रेस बटन, हातशिलाई हे सगळं करून मग तो ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसेपर्यंत आम्हाला म्हणजे आमच्या डोक्यामध्ये पण तेच टेन्शन असतं का हा ब्लाऊज कस्टमरला परफेक्ट बसला पाहिजे. तर चला, असं हे काम असतं. तर बऱ्याच लोकांना हे काम सोपं वाटतं, पण पाहिजे तेवढं सोपं काम हे नाही आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत चला. आणि चॅनेललाही आपल्या सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.